सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी युक्तिवाद सुरू झालेला आहे। वाल्मिक कराडनं जगतमित्र कार्यालयात खंडणी मागितली। सरकारी वकिलांकडून आता युक्तिवाद करण्यात येतोय। खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग, सुदर्शन घुले गँग लीडर आहे का, वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून खंडणी मागितली का, असा सवाल या ठिकाणी करण्यात येतो आहे। सरकारी वकील यांच्याकडून या ठिकाणी आता युक्तिवाद सुरू आहे। वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने तपासलेत, आवाज ओळखण्यात आलेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। युक्तिवाद या ठिकाणी सुरू आहे। 29 नोव्हेंबर रोजी खंडणी प्रकरणात बरंच काही घडलं आहे। आपले प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। हरिदास, सुनावणीला सुरुवात झालेली आहे, युक्तिवाद केला जातोय, काय अधिकची माहिती? नक्कीच सुनावणीला सुरुवात झालेली आहे। विशेष म्हणजे वाल्मिक कराड यांनी जी खंडणी आहे ते जगमित्र कार्यालयामधून मागितली होती, असा व्यक्तिवाद या ठिकाणी चालू झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। खंडणी प्रकरणाचा जर घटनाक्रम पाहिला तर 29 नोव्हेंबरला ही खंडणी मागितली होती, असा देखील या ठिकाणी व्यक्तिवाद झाल्याचं पाहायला मिळते। खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड यांचा जो या ठिकाणी सहभाग आहे आणि जो घटनाक्रम आपण जर पाहिला तर त्याचं जी पूर्ण माहिती या दोषारोप पत्रामध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आणि सुदर्शन घुले हा गँगचा लीडर आहे का, असं देखील जे वकील आहेत यांच्यामध्ये हा व्यक्तिवाद चालू आहे। जी नक्की, आपण पाहतोय सरकारी वकील यांच्याकडून हा युक्तिवाद आता सुरू आहे। सध्या आता किती वेळ या सुनावणीसाठी लागणार आहे? कराडच्या आवाजाचे नमुने तपासले आहेत असंही या ठिकाणी सांगण्यात येत आहे। नक्कीच नक्कीच या ठिकाणी जे दोषारोपपत्र दाखल केलं याच्यामध्ये सर्व जी माहिती आहे ते दोषारोपपत्रामध्ये देण्यात आलेली आहे। जे आवाजाचे नमुने असतील किंवा जे ऑडिओ क्लिप असतील, व्हिडिओग्राफी, जे ज्या वेळेस संतोष देशमुख यांचा जो त्यांना हत्या करण्यात येत होती, मारण्यात येत होतं, त्यावेळेस त्यांनी जे व्हिडिओ काढले होते ते व्हिडिओ देखील या ठिकाणी जे न्यायालयाच्या समोर या ठिकाणी वकील मांडताना या ठिकाणी मांडत आहेत असं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणि यांचा जो व्यक्तिवाद आहे, जे आवाजाचे नमुने आहेत त्याच्या ऑडिओ क्लिप देखील पेन ड्राईव्ह मध्ये आणल्या असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे। जी, आपण पाहतोय सरकारी वकील आहेत निकम यांच्याकडून युक्तिवाद केला जातोय। याचा मास्टरमाइंड हा वाल्मिक कराड असल्याचं या युक्तिवादातून आता समोर येत आहे। नक्कीच आपण पाहिलं की 29 नोव्हेंबरला वाल्मिक कराड यांनीच हा जो आरोपी आहे, सुदर्शन घुले असेल, विष्णू चाटे असेल किंवा जे अन्य जे आरोपी आहेत यांच्याच मार्गदर्शनाखाली ही खंडणी मागितली गेली असल्याचा हे दोषारोप पत्रामध्ये हे आपण अनेक वेळा पाहिलं आहे। आणि मागच्या काही दिवसापासून हे जे प्रकरण, गेल्या 3 महिन्यापासून हे प्रकरण चालू आहे आणि या प्रकरणामध्ये जे प्रमुख आरोपी म्हणून जे आहे ते वाल्मिक कराड असल्याचं या ठिकाणी स्पष्ट झाल्याचं आहे। जी हरिदास, सरकारी वकील निकम आहेत, त्यांनी युक्तिवाद मध्ये नेमकं काय काय म्हटलंय मला वाचून दाखवा। नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही खंडणी जी आहे ती वाल्मिक कराड याचं जी जगमित्र कार्यालय आहे या कार्यालयातूनच मागितली गेली असल्याचं या ठिकाणी सरकारी वकील यांनी व्यक्तिवाद केला आहे। आणि विशेष म्हणजे याचा जे घटनाक्रम ज्या ज्या वेळी ही खंडणी मागितली गेली त्या वेळी या ठिकाणावरून फोन केले गेले, कॉल्स केले गेले आणि जे आवाजा कंपनी आहे या आवाजा कंपनीला मागितल्याचं देखील या ठिकाणी सांगितल्याचं पाहायला मिळतंय। आणि याच्यामध्ये हा जो व्यक्तिवाद आहे या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। जी, आपण पाहतो या ठिकाणी वाल्मिक कराडने जगतमित्र कार्यालयामध्ये खंडणी मागितल्याचं ही युक्तिवाद मध्ये सांगण्यात आलं। त्या संदर्भात काय अधिकची माहिती आहे? नक्कीच या ठिकाणी जे नामांकित वकील आहेत उज्ज्वल निकम यांच्यामध्ये आणि जे न्यायाधीश आहेत यांच्यामध्ये जो व्यक्तिवाद झाला याच्यामध्ये आणि सीआयडीने या दोषारोप पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे की ही खंडणी जी आहे की ही जगमित्र कार्यालयामधूनच मागितली गेली असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। जी, या आधी जेव्हा आपण खंडणी मागणार होते या ठिकाणी वाल्मिक कराड, त्याआधी एक बैठक झाली होती, त्या बैठकी संदर्भात काय माहिती मिळते? नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये जे पवन चक्क्या आहेत, पवन चक्क्यामध्ये मोठं अर्थकारण जे आहे ते या ठिकाणी फिरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि पवन चक्की संदर्भामध्ये जे बीड जिल्ह्यामध्ये ज्या पवन चक्क्या बसवल्या गेल्या आहेत, या पवन चक्क्याच्या संदर्भामध्ये जी बैठक झाली होती, या पवन चक्क्यात जर काम चालू ठेवायचं असेल तर आम्हाला त्याची जी खंडणी आहे ती द्यावी लागेल
असं देखील या बैठकीमध्ये त्यांच्यातून झालं होतं आणि त्यानंतरच हा संतोष देशमुखांचा हा जो खून आहे या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय. जी नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे सरकारी वकिलांकडून। आता आपण पाहतो या ठिकाणी युक्तिवाद केला जातोय। सुदर्शन घुले गँग लीडर आहे का? वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून खंडणी मागितली का? वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने आता तपासलेत। आवाज ओळखण्यात आलेला आहे। 29 नोव्हेंबर रोजी खंडणी प्रकरणात बरंच काही घडलेलं आहे। या ठिकाणी आता सरकारी वकील हे युक्तिवाद करतायत। आजच्या या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारी वकिलांकडून युक्तिवाद सुरू आहे। वाल्मिक कराडनं जगतमित्र कार्यालयात खंडणी मागितल्याची या ठिकाणी युक्तिवाद सरकारी वकिलांकडून केला जातोय। खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग तर सुदर्शन घुले गँग लीडर आहे का? वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून खंडणी मागितली का? वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने तपासण्यात आलेत। या ठिकाणी युक्तिवादाला आता सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय आजची ही सुनावणी महत्त्वाची मानली जाते। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम या ठिकाणी सरकारी वकील म्हणून या ठिकाणी युक्तिवाद करतायत। वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने तपासलेत। आवाज ओळखण्यात आलेला आहे। 29 नोव्हेंबर रोजी खंडणी प्रकरणात बरंच काही घडल्याचं या ठिकाणी या युक्तिवादातून आता सांगण्यात येत आहे। आपले प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्यासोबत जोडलेलेच आहेत। हरिदास, या ठिकाणी आपण पाहतोय आता सुनावणी संपलेली आहे, युक्तिवाद झालेला आहे। नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतो की संतोष देशमुख खून प्रकरणाची ही उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीमध्ये ही पहिली सुनावणी या ठिकाणी पार पडलेली आहे आणि उज्ज्वल निकम आता प्रसार माध्यमांना या ठिकाणी बोलणार आहेत बाहेर आल्यानंतर। आणि विशेष म्हणजे जी सर्व प्रसार माध्यमं आहेत यांना न्यायालयाच्या बाहेरच या ठिकाणी जे आहेत त्यांना उभं केलेलं आहे आणि या ठिकाणी उज्ज्वल निकम नेमकं आता काय माहिती देतात याकडे मात्र संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। जी, आता सुनावणी संपल्याची सध्या माहिती समोर येते, युक्तिवाद झालेला आहे, त्या संदर्भात काय अधिकची माहिती आहे? नक्कीच या ठिकाणी जे खंडणी प्रकरण आहे ते पहिल्यांदा हातामध्ये घेतलेलं आहे। या खंडणी प्रकरणामधून संतोष देशमुख यांचा जो खून आहे तो झाल्याचा आपण पाहिलेला आहे आणि नक्कीच या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत यांना लवकरात लवकर पुढील जी कार्यवाही आहे, जी शिक्षा आहे ती व्हायला पाहिजे। आणि विशेष म्हणजे या आजच्या सुनावणीमध्ये असं या ठिकाणी पाहायला मिळतं की ही जी खंडणी आहे, खंडणी मागत असल्याचा जो आरोप आहे तो सिद्ध या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर या सुनावणीपूर्वी या ठिकाणी देशमुख कुटुंबियांनी उज्ज्वल निकम यांची भेट घेतलेली आहे। या भेटी दरम्यान काय चर्चा झालेली आहे, काय त्यांच्याकडून मागणी करण्यात येत होती? नक्कीच आपण पाहिलं की संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी स्पष्ट सांगितलं आहे की हे जे आरोपी आहेत यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी यांची ही प्रमुख मागणी आहे। आणि जे उज्ज्वल निकम आणि धनंजय देशमुख आहे यांच्यामध्ये ही चर्चा झाल्याचं त्यांनी प्रसार माध्यमांना देखील सांगितलेलं आहे की ही जी मला माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे, मासाजोगकरांना हा न्याय मिळाला पाहिजे असं त्यांनी स्पष्ट मत या ठिकाणी व्यक्त केलंय। जी नक्कीच, आपण जर पाहिलं तर सुनावणी ही लांबली जाऊ नये किंवा लवकरात लवकर या आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी वारंवार या ठिकाणी आता देशमुख कुटुंबियांकडून केली जाते। हरिदास, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो, नक्कीच आपण पाहिलंय की संतोष देशमुख यांना ज्यावेळेस हत्या करण्यात आली, त्यांना ज्यावेळेस मारण्यात आलं, निर्घृणपणे त्यांची जी हत्या करण्यात आली, त्याच्या जवळपास 150 पेक्षा जास्त जखमा त्यांच्या अंगावर आपण पाहिलेल्या आहेत। जे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले, या फोटोच्या माध्यमातून आपण जे दोषारोप पत्रामध्ये जे फोटो दाखल केलेले आहेत त्या फोटोच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय की संतोष देशमुख यांचा जो खून आहे तो कसा करण्यात आला, निर्गुणपणे कसा खून करण्यात आला, कसं मारण्यात आलं, कशा पद्धतीनं त्यांचे जे फोटो आहेत ते जे व्हायरल करण्यात आले। आणि मोकारपंथी नावाचा जो ग्रुप आहे या ग्रुपवर या ठिकाणी जे फोटो आहेत, जे व्हिडिओ आहेत हे पाठवण्यात आले, याचं देखील ते दोषारोप पत्रामध्ये या ठिकाणी दाखल केल्याचं पाहायला मिळतंय। जी हरिदास, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।